नमस्कार. कथेचं नाव आहे विचार. आपलं मन सतत विचार करत असतं आणि या विचारामुळेच आपली मानसिक शक्ती कमी किंवा जास्त होते. कसं काय? ऐका ना या कथेतून. एकदा एक श्रीमंत गृहस्थ कडाक्याच्या थंडीमध्ये फेरफटका मारण्यासाठी निघालेला होता. सहजच त्याचं लक्ष फुटपाथवर गेलं. तिथे एक वृद्ध असणारे आजोबा एक साधी शाल घेऊन अंगावरती तिथं झोपले होते. त्यांच्याजवळ जात तो श्रीमंत गृहस्थ म्हणाला, अहो आजोबा, इतकी भयंकर थंडी पडली आणि साधी शाल घेऊन तुम्ही झोपलात. थांबा, मी तुम्हाला गरम स्वेटर आणून देतो माझ्या घरातून. नको बाळा, नको नको मला. अरे कसली थंडी, आतापर्यंत मी हा कधी विचारच केला नव्हता. एवढ्या शालीमध्ये माझं भागतं. मला नको तुझा स्वेटर. असं कसं आजोबा? आणतो की. बघा, तुम्हाला कधीच थंडी नाही वाजणार त्याच्यामुळं. असं म्हणून लगबगीनं तो श्रीमंत गृहस्थ तिथून गेला. पण घरी जाताच तो वेगळ्याच कामामध्ये मग्न झाला आणि स्वेटरचा विषयच तो विसरला. सकाळी मात्र त्याच्या लक्षात आलं, अरे चा, त्या वृद्ध आजोबांना स्वेटर द्यायचा राहिला. आत्ता निघतो. आता या थंडीमुळं किती हाल झाले असतील त्यांचे. असा विचार करून स्वेटर घेऊन तो श्रीमंत गृहस्थ तिथे पोहोचला. पाहतो तो काय, ती साधी शाल डोक्यावरून घेऊन ते आजोबा झोपले होते. तिथे एक कागद फडफडत होता. सहज म्हणून त्या श्रीमंत माणसानं तो कागद उचलला. पाहिलं तर त्याच्यावरती लिहिलेलं होतं. जणू त्या आजोबांनीच लिहिलं होतं. त्यावर काय लिहिलं होतं? माझं मन आत्ता स्वेटरच्या विचारात गुंतलं आहे. आत्तापर्यंत थंडीचा विषय माझ्या मनामध्ये कधीच आला नाही. त्यामुळे मला आत्तापर्यंत कधीच थंडी नाही वाजली. पण एक भला गृहस्थ येऊन स्वेटर देतो काय म्हणाला, मग मात्र मला किती थंडी वाजायला लागली आहे. तो माणूस काही अजून परत आला नाही, पण मला मात्र आता भयंकर थंडी वाजते आहे. या थंडीमुळं आज माझं काय होणार माहिती नाही. चिठ्ठी हातातून खाली पडली त्याच्या आणि त्या श्रीमंत गृहस्थाने दोन्ही हातांनी त्या वृद्ध आजोबांच्या डोक्यावरची शाल काढली. पाहतात तो काय, ते वृद्ध आजोबा मरण पावलेले होते. थंडीमुळं ते मरण पावलेले होते. तो श्रीमंत माणूस विचार करायला लागला, खरंच माणसाचं मन किती विचार करतं नाही आणि आपली मानसिक शक्ती कमी करतं किंवा वाढवतं. कसं? जेव्हा मनामध्ये थंडीचा विचार नव्हता तेव्हा या आजोबांना कधीच थंडी वाजली नाही. पण स्वेटर देतो म्हणल्यानंतर मात्र त्यांचं मानसिक बल कमी झालं आणि त्याच्यामुळेच ते मरण पावले. खरंच आहे नाही का? आपलं मन सुदृढ असेल तर आपली मानसिक शक्ती सुद्धा, मानसिक बल सुद्धा जास्तच राहतं. म्हणून नेहमी चांगले विचार केले पाहिजेत. नमस्कार.